नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर. संसदेच्या पावसाळी अधिवेशनावरून सध्या दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडालीये. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधक यांच्यातील संघर्ष आता टोकाला गेलाय. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्यापूर्वी संसदेत काय मोठा भूकंप होणार? लाठीचार्जच्या मुद्द्यावर नेमकी काय चर्चा घडणार? जाणून घेऊयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू झाले असून 13 ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संपूर्ण अधिवेशनात एकदाही सभागृहात आलेले नाहीत. ते संसद परिसर आणि कार्यालयात येतात, पण लोकसभेच्या कामकाजाला उपस्थित राहत नाहीत, असा विरोधकांचा मुख्य आरोप आहे. दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवरील आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गनच्या वापरावरून विरोधक आणि काँग्रेस नेते राहुल गांधींनी अमित शहांवर कडक शब्दात टीका केली आहे. शहांमध्ये या मुद्द्यांना उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणूनच ते लोकसभेत येत नाहीत, असा दावा राहुल गांधींनी केला असून त्यांनी राजीनाम्याचीही मागणी केली आहे. या सर्व वादानंतर अखेर अमित शहांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे की ते उद्या 13 ऑगस्ट लोकसभेत उपस्थित राहतील आणि विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास पूर्णपणे तयार आहेत. राजकारणात अशा प्रसंगी जबाबदारी स्वीकारण्याचे अनेक दाखले आहेत. 2002 मधील गुजरात दंगलीच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी संसदेत स्पष्ट भूमिका घेत ती घटना लज्जास्पद असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता अमित शहा यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर मित्रांनो, उद्या 13 ऑगस्ट रोजी संसदेच्या शेवटच्या 3 तासांमध्ये अमित शहा लोकसभेत बोलण्यासाठी सज्ज आहेत. लाठीचार्जच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात मोठा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? अमित शहा यावर काय उत्तर देतील? तुमची मतं आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच रंजक आणि महत्त्वाच्या राजकीय घडामोडींसाठी आपल्या ऑल इन वन चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.